बऱ्याच वेळा असं होऊन जातं त्यांनी हे असेल. मला नेहमी असं वाटतं की आपला परिचय देत असताना आपलं असं शरीर मडं, त्याला आपण मराठीत म्हणतो, पडलेलं आहे आणि त्याच्यावर फुलं लोक वाहून टाकलेलं असतं. कारण तो इतिहास झालेला असतो, म्हणजे जे काही असतं इतिहास आपला असतो. या सगळ्याच्यामध्ये गांधी विचाराचा मी प्रचारक आहे किंवा नाही मला माहीत नाही. पण जसं माझं उत्तर ते दिलं आहे की लहानपणचं जे माझं पोषण झालं, गांधीच्या प्रभावाचं एक वातावरण होतं, त्याच्यात माझं पोषण झालं. 4थीपर्यंतचं शिक्षण, मग हायस्कूल म्हणजे प्राथमिक म्हणजे 8वीपर्यंतचं शिक्षण म्हणजे पंजाबराव देशमुख नाव ऐकलं असेल, त्यांच्या शाळेमध्ये झालं. आणि तिथे गांधीबद्दलचा एक प्रचंड आदराचं वातावरण. दुर्दैवाने मी हुशार होतो आणि मग माझे वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे बदली व्हायची आणि त्यांना असं वाटायचं की या हुशार मुलाचा आपल्या बदलीमुळे शिक्षणाचं नुकसान होईल, म्हणून त्यांनी अमरावतीला आईच्या वडिलांकडे आजोबांकडे मला ठेवलं शिक्षणाचं. मग मला मी म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाने हुशार होतो म्हणून चांगल्या शाळेत. पण त्या चांगल्या शाळेचं नाव काय आहे हा वादाचा मुद्दा असला आणि सांगण्यासारखा नसला तरी ती संघाची शाळा म्हणून अमरावती ठेवली. आणि पहिल्या दिवसापासून एक लक्षात आलं की इथे गांधीचा टकल्या म्हणून उल्लेख करणं किंवा म्हणजे कुरेकर सर होते, ते कुरेकर सर गांधीचा पंचाळ, बकरी, त्याचा चरखा असं सगळं काय म्हणजे विषय तिकडे असायचे. आणि गांधी हा किती खलनायक आहे आणि नालायक आहे आणि हलकट आहे हे म्हणजे वयाच्या 14-15 वर्ष 8वी तेव्हा हे चालायचं. बरं मी अस्वस्थ व्हायचो, मला गांधीबद्दल काहीच माहीत नाही. माहीत आहे तर काय, तो महात्मा होता, राष्ट्रपिता होता, त्याच्या पलीकडे माहिती नाही. बरं ते जे सांगतात ते खोडून टाकू शकत नव्हतो आणि ते जे सांगतात ते पचवू शकत नव्हतो. असा याच्यात एक अवस्था माझी निश्चित करते. एक दिवस ते वर्गात येऊन सांगायला लागले की गांधी हा जागतिक पातळीवर एवढा हलकट म्हणून गणण्यात गेला आहे की गांधीबद्दल कोणी चांगलं लिहिल ही शक्यताच नसल्यामुळे त्यांनी त्याचं आत्मचरित्र लिहिलं 87. मग नंतर लक्षात असं आलं की 1909 मध्ये गांधीवर एका इंग्लिश माणसाने त्यांचं चरित्र लिहिलं. मग माझ्या मनात हा सगळा असा द्वंद्व सुरू झाला की एक मी मग त्यानंतर मग गांधीचं साहित्य वाचणं हे वगैरे सगळं सुरू केलं. बरं हे सगळं असा छंद लागला असताना हे किती धादांत खोटे बोलतात हे एक लक्षात आलं. दुसरं एक त्यांनी म्हणजे असं म्हणजे मी माझा सत्कार केला, पण मी ज्या नागपुरात राहतो आणि रेशीमबाग तिथे आहे त्या बागेत मला प्रचंड तिरस्कार सुचला नाही. आणि तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, आता मध्यंतरी काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सरकार माझ्याकडे येऊन 1-2 तास की बातमी गेल्यानंतर त्या सगळ्यांचा किती आता म्हणजे काल फडणवीस बोलले आणि आज बावनकुळे बोलले त्यांच्याबद्दल. अरे म्हटलं आपला तिरस्काराचा विषय त्यांच्याशी गेलेला दिसत. म्हणजे मी एका लग्नात गेलो, लग्नात ज्या मुलाचं लग्न होतं त्यांनी त्या काटाशी ओळख केली. 2 दिवसानंतर त्या मुलाचं लग्न होतं, त्याचा फोन आला. अहो म्हणजे माझे काका विचारत होते मला पण आहे की तुम्ही अर्बन नक्षलाईट आहात का? अर्बन नक्षलाईट म्हणजे गांधी विचाराचा माणूस अर्बन नक्षलाईट. मी म्हटलं हे कुठून सुरू झालं असेल तर ती कुजबूज मोहीम असेल. त्याच्यानंतर नागपूरचा एक तरुण भारत त्यांचं नाव यावं लागतं की त्याचे संपादक होता गजानन नेमले म्हणून, ते माझ्यासमोर एकदम चांगले होते. बरं मी संपादक राहिलेला माणूस, आता माझं कोणी छापत नाही, हे बंदी आहे माझ्यावर. माझं छापणं त्याच्यानंतर टी व्हीवरची मुलाखत वगैरे सगळं बंद झाली. मी मग सोशल मीडियावर थोडंसं काही लिहितो तर त्याच्यावर हे संपादक महोदय काय लिहितात, त्या जे मुद्दे मी मांडले त्या मुद्द्यावर न बोलता ते असं म्हणतात कोणा माणसाच्या संदर्भात तुम्ही चर्चा करता, एक मतलंपट माणूस आहे. मी लंपट म्हटल्यानंतर थोडा हातात होतो. मी म्हटलं बायकोला दाखवली त्याची फॉर्म आहे, मी लंपट आहे की म्हटलं तुला काही अनुभव आहे? चिडू नको म्हटलं, चिडण्याचा का नाही आहे, फक्त तुझंच प्रमाणपत्र मला काही आहे, मी लंपट आहे काय? मग
त्याच्यानंतर मला एकदम दिलासा असा मिळाला, अरे गांधीला लंपट म्हटलेलं आहे, नेहरूला लंपट म्हटलेलं आहे. मला झालं म्हटलं एकदम गांधी नेहरूच्या राखीत एकदमही ते बरंही वाटलं. नंतर आता काल परवाचा टेन्शन आला, म्हणजे कशी मोहीम चालते ते मी तुम्हाला सांगितलं. तो माणूस मला म्हणजे नागपूरमध्ये 20 वर्ष राहतोय, तो ओळखतो आणि एकदम गंभीर चेहरा करून तो आला. चंद्रबाबू म्हणे सगळं तुमचं चांगलं आहे म्हणून, पण तुम्ही 24 तास दारू पिऊन नसायची बरोबर. बरंच शॉक झालं. मग म्हटलं अरे राहुलला की ड्रग ॲडिक्ट आहे हे यांनीच पसरवलेलं. त्या माणसाने पदयात्रा केल्यानंतर हे सुद्धा आपल्याला वाटायला लागलं कसा ड्रग ॲडिक्ट असू शकतो. तो 25 किलोमीटर चालू शकतो, दिवस रात्र माणसांमध्ये राहू शकतो, तो ड्रग ॲडिक्ट कसा असेल. मला खरं याची वाटेल की राहुल गांधीच्या खालच्या स्टेजला मला एकदम ड्रग ॲडिक्ट म्हणण्यापेक्षा 24 तास दारू पिणार ड्रग ॲडिक्टपेक्षा कमी असेल म्हटलं आपण ठीक. मग एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे काय गांधी साहित्य वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की गांधीबद्दल लाखो पुस्तक आहे, पण गांधीची हत्या का केली या विषयावर फक्त एक जगन फडणीस महात्म्याची अखेर 132 पानाचं पुस्तक जगन फडणीसने गांधीची हत्या का केली अशी सुरुवात केली. पण नंतर जगन फडणीसच्या पुस्तकात ती कशी केली याच्यावर गेलेली आहे. मी म्हटलं हत्येवर का लिहित नाही लोक, बरं हत्येवर लिहितात कोण? नथुराम गोडसे विचारधारेचे लोक लिहितात. म्हणजे हे असं झालं की चोरी त्यांनीच करायची आणि चोरी मी का केली हे त्यांनीच सांगायचं आणि चोरी का केली याचं उदात्तीकरण करायचं असंच लिखाण आहे. म्हणजे गांधीची हत्या का केली तर तो मुस्लिम दार्जिना होता. गांधीची हत्या का केली तर गांधीमुळे फाळणी झाली. गांधीची हत्या का केली तर 55 कोटी द्यायसाठी त्यांनी प्राणांची कुपोषण केलं, असंच सगळं. पण म्हटलं मग गांधीवादी गांधी विचारधारेची माणसं किंवा इतर सगळी माणसं गांधीची हत्या का केली याच्यावर का लिहत नाही. आणि आता हे पुस्तक लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की का लिहत नाही. मग हे जे सगळे आरोप होतात एक सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि आता सत्तेच्या जोरावर एक सांस्कृतिक दहशतवाद वर्चस्ववाद दहशतवादामध्ये परिवर्तित झाली आहे. आता आमच्या विरोधात बोलायचं नाही, बरं आम्ही म्हणून ती भाषा म्हणजे. आणि हे मी मला सरांशी बोलत होतो, म्हणजे मला तर असं वाटलं की त्यांच्याशी माझा खूपच परिचय आहे, म्हणजे इतका आम्ही बोलत आलो. मी त्यांना म्हटलं की गांधी वध हा शब्द वापरला. 60 वर्ष हा शब्द आतापर्यंत चालू होता. आता हा 60 वर्ष शब्द कोणीच खोडला नाही, कॉमन माणसांनी तो स्वीकारला हे मी समजू शकतो. पण शब्दप्रभू असलेल्या लोकांनीही तो वापरला. म्हणजे ती माणसं मला आदरणीय आहे, मी ती नावं घेतो की म्हणजे नरहर कुरुंदकर गांधीप्रेमी माणूस, पण नरहर कुरुंदकरांनी गांधी वध शब्द वापरला. माझे मित्र म्हणजे नरेंद्र दाभोळकर त्यांनी सुद्धा आपल्या लिखाणात वध शब्द वापरला. शरद जोशींनी लिखाणात गांधी वध शब्द वापरला. तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनीही आपल्या लिखाणात वध शब्द वापरला. आता काल लढाई आमच्या मित्रांनी दिली आहे की वध शब्द त्या शब्दकोशातून काढून गांधीची हत्या गांधीच्या खुनानंतर हा शब्द 8 वर्ष लागली. बरोबर या शब्दाचा अर्थ काय? एकाच शब्दामध्ये गांधीला राक्षस करून टाकला. कारण वध फक्त राक्षसांचा होत असतो आणि तो वध आम्ही स्वीकारला. याचा अर्थ असा की गांधीला आम्ही राक्षस आहे अशी मान्यता दिली आणि मग जो वध करतो तो परमेश्वराचा अवतार असतो. मग आता का म्हणतो आपण की नथुरामाचं मंदिराची गोष्ट निघाली, अरे परमेश्वराचं मंदिर उभारणारच आहे. हा जो सांस्कृतिक जो याचा भाग आहे तो आम्ही विसरतो. आणि अडचणीचा भाग असा की मग बरं हत्या का केली बाबा गांधीची हा प्रश्न मला पडला.